नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज 15 एप्रिल 2026. आज तळेगाव दाभाडे परिसरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, परंतु त्या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही दुर्घटना किंवा कोणती जीवितहानी किंवा नुकसान झालेलं नाही. परंतु याचं संपूर्ण श्रेय तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे फायरचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना जातं आहे. आत्ता सायंकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आज दिवसभरचा थकवा घालून ते लोक या ठिकाणी 5 मिनिट त्यांना मी बोलवलेलं आहे, कारण अधिक माहिती घेण्यासाठी की नक्की ह्या घटनावर त्यांनी कसं नियंत्रण मिळवले. आता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत अधिकारी आणि ज्या ठिकाणी ज्या आगी लागल्या होत्या त्या ठिकाणी आग विझवणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडे माहिती घेणार आहोत की नक्की सत्य घटना काय आहे. आत्ता आपल्या समोर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अग्निशमन विभागाचे अधिकारी आहेत आणि कर्मचारी सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. काय सांगाल सर, आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आहोत. आज आगीच्या साधारण 4 घटना तळेगावमध्ये घडलेल्या आहेत. कोणकोणत्या घटना होत्या आणि काय सांगाल आपण? आपली ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव संतोष तेलगे, अग्निशमन अधिकारी तळेगाव नगर परिषद. आज एकूण 4 घटना घडल्या तळेगाव नगर परिषद हद्दीमध्ये. पहिली घटना होती सकाळी 11 वाजताची, जी की राजगुरू कॉलनी तळेगाव स्टेशन येथे घडली. आणि संबंधित घटना ही अशोक चव्हाण यांच्या बंद असलेल्या घरामध्ये घडली होती. त्यामध्ये आगीचे वर्णन करत असताना मी असं सांगेन की संबंधित घरामधील लोक हे गावी गेले होते आणि घरामध्ये त्यांनी देवासमोर देवाऱ्यामध्ये दिवा पेटवून ते गेले होते. हे असे न करता ते पूर्ण घराची लाईट बंद करून आणि दिवे वगैरे बंद करून गेले असते तर चांगलं झालं असतं. परंतु ते दिवा लावल्यामुळे दिव्यामुळे आग पसरली आणि घरामधील फ्रीज वगैरे जळून याचं नुकसान खूप झालं. आणि याची घटना अग्निशमन विभागाला कळताच अग्निशमन विभागाचे बंब कर्मचाऱ्यांसह सदरील घटनास्थळावर गेले. त्यामुळे घटनास्थळावरील जे बंद कुलूप होते, कुलूप तोडून घरामध्ये घुसून संबंधित आग आणि गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे होणारी भविष्यात किंवा पुढे होणारी दुर्घटना जी दुर्घटना होती, मोठी दुर्घटना, ती टळली. आणि दुसरी घटना म्हणजे स्वप्ननगरीमध्ये गवताला आग लागली होती. त्याच्यानंतर तिसरी घटना ही 24 कॅरेट सोसायटीच्या समोर तिथे पण गवताला आग लागली होती. ती पण तात्काळ दोन्ही ठिकाणच्या गवताला लागलेल्या आगी अग्निशमन दलाने विझवल्या. त्यामुळे संबंधित आग पसरली नाही आणि ती तात्काळ विझवण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळी 6:40 जी घटना घडली ती अत्यंत मोठी घटना होती. आम्ही त्याला खूपच मेहनतीने आग विझवली. यामध्ये संबंधित घटना ही महालक्ष्मी पेट्रोल पंप स्टेशन रोड या ठिकाणी घडली होती. त्या ठिकाणी एक पेट्रोलने भरलेला पेट्रोलचा टँक, त्याला आपण मोठे ट्रक म्हणू शकतो, जे पेट्रोल वाहतूक करणारे वाहन होते. त्या वाहनाचा नंबर होता MH14 KA 3799. संबंधित वाहनामध्ये स्पार्किंगमुळे आग लागली आणि त्यामुळे मोठी घटना घडली. संबंधित घटनेची माहिती आम्हाला अग्निशमन विभागाला मिळाली आणि तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहनासह तेथे रवाना झाली. त्यामुळे सदरील घटनास्थळावर जाऊन संबंधित जे पेट्रोलच्या टँकरला लागलेली आग ही फोम, फायर एक्स्टिंग्विशर्स आणि पाण्याचा वापर करून तात्काळ विझवण्यास कार्यरत आमचे कर्मचारी सुरू झाले. आणि कर्मचाऱ्याच्या अथांग प्रयत्नांमुळे संबंधित जी सर्वात मोठी घटना घडणार होती ती टळली आणि संबंधित आग विझवण्यास आम्हाला यश प्राप्त झाले. अनेक ठिकाणी तळेगावात जे सुकलेला कचरा असतो किंवा जाडीजोडपं असतात त्यांना अज्ञात माणसाकडनं आग लावली जाते. त्यावेळेस एक तळेगावकरांना आपण काय आवाहन करू शकतो की इमर्जन्सी आग जर लागली तर कोणाला संपर्क करायचा किंवा घाबरून जातात काही लोक, तर काय सांगू शकतो? सर्वांनी आगीविषयी जागरूक असणे गरजेचे आहे.
आणि सामान्य नागरिकांना हेच आवाहन आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला आपले जे गवत आहे ते पूर्ण वाळून गेलेलं आहे आणि संबंधित आगी काही जे लोक असतात ते गवताला मुद्दाम आग पण लावतात आणि काही लोक असतात ते सिगरेट बिडी वगैरे पितात आणि ते तसेच फेकून देतात न विझवता. त्यामुळे आग पसरण्याची शक्यता असते आणि ही आग जर आटोक्यामध्ये नाही आणली तर ते वाऱ्याच्या हवेमुळे किंवा ह्याच्यामुळे ते पसरत जाते. ठीक आहे. आणि त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. तरी जनतेला हेच आव्हान आहे की संबंधित आगीची घटना अग्निशमन विभाग, तळेगाव दाभाडे नगर परिषद यांना तुरंत देण्यात यावी आणि संबंधित आगीपासून होणाऱ्या दुर्घटनांचा आपण बचाव करू शकतो. नक्की सर, धन्यवाद.